मुंबईतल्या महापौर पदाच्या आरक्षणावर ठाकरे सेनेनं आक्षेप घेतलाय। ठाकरे सेनेनं आरक्षण सोडतीवरच बहिष्कार घातला। अनुसूचित जमातीचा प्रवर्ग वगळल्यानं आक्षेप घेतला गेला। मुंबईमध्ये चक्राकार पद्धत पाळली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। ओबीसी प्रवर्गातल्या महिलांवर सुद्धा अन्याय झाल्याचं किशोरी पेडणेकर यांनी टीका करत म्हटलंय। तर ठाकरे सेनेचे आक्षेप हे नियमाला धरून नव्हते। संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोणताही गोंधळ झालेला नाही असं मंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केलं। या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय। या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केलाय। मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे? मग आधी डिक्लेअर करायचं होतं की 4 पाहिजे 5 पाहिजे तर काढू। तुम्ही आता सांगता की 3 नाही म्हणून आम्ही करत नाही। मग 2 तर आहेत ना, काढायची होती। एकाला नाही मिळालं तर काय नाही मुंबई टाकली। याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो। की ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला। आपण त्यांना बऱ्याच वेळा विचारलं की आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ। मुंबईला याच्या आधी एसटीचं आरक्षण लागू होतं, त्यामुळे मुंबई त्याच्यातून बाहेर काढण्यात आली। आणि जोपर्यंत ओबीसीचा प्रश्न आहे, बाय रोटेशन अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये महानगरपालिकांची हे लिस्ट तयार केल्याच्या नंतर पहिल्या त्याच्यामध्ये ज्या महानगरपालिका आहेत त्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये आल्या। मुंबई ही 17व्या नंबरवरती होती आणि त्यामुळे मुंबईचा नंबर ओबीसीच्या आरक्षणामध्ये यायला वेळ आहे। कदाचित पुढच्या 2.5 वर्षामध्ये ते त्याच्यामध्ये लागू होऊ शकेल। आरक्षण सोडत कायद्यानुसार आणि परंपरेनुसारच झाल्याचं मंत्री आशिष शेलारांनी म्हटलेलं आहे। मुंबईमध्ये महायुतीचा महापौर बसणार असा दावा सुद्धा आशिष शेलार यांनी केलेला आहे। आरक्षणाची सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये जे काही आरक्षण सोडत झाली ती कायद्यानुसार परंपरेनुसार नियमानुसार झाली आहे। आणि आता नियमानुसार महायुतीचा महापौर मुंबईत बसेल, वाजत गाजत बसेल, मुंबईकरांच्या आशीर्वादाने बसेल, मराठी माणसाच्या सेवेसाठी बसेल, संपूर्ण मुंबईच्या विकासासाठी बसेल। महायुतीचा महापौर डौलाने बसेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।